नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे सायली आणि अर्जुन डेटवरती गेले आणि तिथे जाऊ नये घरच्याच गोष्टींचा सायली विचार करते. या गोष्टीचं भारी कौतुक सगळ्यांना वाटत असतं. कशी आहे ना किती साधी भोळी, एवढं सगळं स्वतःचं कौतुक करून घ्यायचं सोडून ती मात्र आता प्रत्येकाचा विचार करत बसलेली असते. या गोष्टीने खरंच अस्मिता आणि कल्पना यांना फार बरं वाटतं. तर आता आपण इथे पाहतोय की राकेश आलेला असतो आणि राकेशला पाहून सगळेजण म्हणतात की आज अचानक इकडे कसा. तर तो सांगतो की मला प्रताप काकांना भेटायचे, माझ्या एका मित्राला औषधाच्या गोळ्यांबद्दल कंपनी वगैरे खोलायची, तर ती मदत मी त्याला म्हणालो की माझे काका करतील, तर त्या संदर्भात त्याच्याशी बोलायचे. तर तो आलेला नाही हे कळल्यानंतर तो म्हणतो की मी काकाची थोडा वेळ वाट बघतो, काका आला की मग आम्ही बोलू आणि मग मी जाईन. तर आता इथे छान बसला आहे, तर चहा कॉफी वगैरे घ्यायचं का. तर कॉफी घ्यायला तयार होतो राकेश. आणि बघता बघता घरामध्ये आपण पाहतोय सगळेजण गप्पा गोष्टी करत असतानाच त्याच वेळेला अर्जुन आणि सायली आलेले असतात. अर्जुन सायलीला पाहून सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि डेट कशी झाली हे सगळ्यांना जाणून घ्यायची ना उत्सुकता लागलेली. तर आता इथे प्रत्येकजण गोष्टी विचारू लागतात की तुम्ही दोघंजण नक्की कुठे गेला होता डेटसाठी. आता एकमेकांकडे पाहू लागतात. मी इकडे गेलो तिकडे गेलो, आता खरं काय सांगायचं ते तर काही सायलीला कळे ना. सायलीकडनं तोंड बोलता बोलता टपरीवर आम्ही पोचलो आणि मग असं केलं तसं केलं म्हणू लागते. तर टपरीवर गेले ही गोष्ट राकेशला तर अजिबातच पटलेली नाही. अरे डेटवर जायचं मग एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं, टपरी काय. सगळेजण हसू लागतात. मग आता इथे तर आपण इकडे पाहतोय मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सगळेजण असे गप्पा व गोष्टी करत असतात. मस्त संध्याकाळची वेळ, चहा कॉफी आणि त्याच्यासोबत चहासोबत मुलांना खारी, असं मग आपल्या कुसुमताईने छान बेत आखलेला असतो. सगळे गप्पा गोष्टी करत असतानाच मधुभाऊ तिथे येतात. तर कुसुमताई त्यांना म्हणते की तुम्ही कशाला आलात, मीच तिकडेच येत होते तुमच्यासाठी चहा घेऊन. तर इथे कुसुमला म्हणतात भाऊ की मला ना खरं तर एक ठिकाणी बसून बसून फार कंटाळा आला, मी विचार केला की तुमच्या सगळ्यांसोबत बसलो की मला बरं वाटेल म्हणून मी इकडे आलो. तर सगळ्यांसोबत छान गप्पा गोष्टी करता करता मधुभाऊ चहा पिऊ लागतात. तर आता इथे मुलं आहे ना बोलता बोलता सांगू लागतात की मधुभाऊ आमच्या शाळेमध्ये जरा कार्यक्रम आहे, तर काय काय आहे ते सांगू लागतात. एकजण म्हणतो की माझी फी भरलेली नाही आहे, तर फीचे पैसे मागितले. दुसरी जण येते आणि म्हणते की मला ना पिकनिक आमची सहल जाणार आहे, त्याच्यासाठी 700 रुपये भरायचे. त्यात प्रत्येकजण आपापली फरमाईश सांगू लागतं. म्हणजे खर्चाचीच कामं खरं तर. आता एवढा सगळा खर्च कुठून करायचा मधुभाऊंसमोर सगळ्यात मोठा प्रश्न. तर आपण इकडे पाहू शकतो की मधुभाऊ या सगळ्या गोष्टींवरती विचार करू लागतात. त्यांना काही सुचेनासं होतं. त्याच्यात आता गोळ्याही संपल्या आहे, गोळ्याही आपल्याला आणायच्या आहे हे काका पण सांगतात. ही गोष्ट ऐकल्यावर तर त्यांना आणखीनच घाबरायला होऊन लागतं. तर आपण इकडे पाहतोय टपरी आणि तुमचा डेटचा काय संदर्भ, अस्मिताने प्रश्न केला आहे अर्जुनला. अर्जुन आता डोक्याला खाजून खाजून विचार करतो की बाई खोटं बोलायचं असलो किती बाई डोक्याला खाजवावं लागतं. तर आता तो विचार करत असतो की काय सांगू काय सांगू काय सांगू. तर त्याला आठवतं की मंदिर पाहिलं आम्ही, सायली बोलली की आपण मंदिरात जाऊ, मग फुलं घेण्यासाठी आम्ही टपरीवर गेलो आणि फुलं घेऊन टपरीतनं आम्ही मंदिरात पोचलं. जमलं रे जमलं जमलं जमलं. आता ही जी गोष्ट आहे ना अस्मिताला फारच हास्यास्पद वाटते की तुम्ही जगातली अशी पहिली व्यक्ती असाल जे डेटवर गेले आणि मंदिरात गेले, बाकी काय. मग इथे सगळेजण हसतात. आता आपण इकडे पुढचे प्रश्न बघू. मग नंतर काय केलं. तर इथे बोलता बोलता खरं तर इतकं खोटं बोलावं लागते ना, खोटं बोलण्यात जुळव करावं लागते. अक्षरशः नाकी नऊ आले बरं का आपल्या अर्जुनच्या. त्यात ही सायली काय करते, फक्त हसते, मदत तर काही करत नाही. तर आता इथे बाहेरचं काही तेलकट मेलकट काही खाल्लं की नाही विचारला जातो प्रश्न. तर सायली आणि अर्जुन मांडवलं नाही, नो, काहीच नाही. मग तितक्यात सायलीला आलेलं ढेकर. तर सगळेजण म्हणतात तुझी काय तब्येत बरं नाही, तुला ढेकर कसं काय आलं, ॲसिडिटी झाली का. तर आता इथे बापरे पुन्हा एकदा अर्जुन इतकं भारी खोटं बोलतं ना डोकं खाजून खाजून. अगं मंदिरात ना प्रसाद दिला होता आणि सायलीने 1 2 नाही तर 4 5 वाट्या अशा खाऊन टाकल्या. मग तिला तर त्याच्यामुळे पोट भरले आणि ढेकर येते. तर बाई असं कधी असतं रे. तुम्ही डेटवर गेले, त्यात तुम्ही मंदिरात गेले आणि मंदिरातनं नंतर तुम्ही भाजी मार्केटमध्ये गेले, तिथं मिरच्या पण खरेदी केल्या. मग मिरच्या कुठे म्हणून आता विमल विचारते, कारण ना ठरलं होतं ना मिरच्या आणल्यावरती काय भाकरी आणि
भरीत वगैरे करायचं. तर आता इथे मिरच्या कुठे आहे, तर सायली म्हणते मला फार थकल्यासारखं होते. तर अर्जुनलाच विचारा मिरच्या वगैरे कुठे, मी जरा आराम करायला जाते हं. मग तिला सगळेजण म्हणतात हो ना गं खरंच, तू आराम कर, काही टेन्शन घेऊ नको, आम्ही बाकी सगळं काही इथे बघतो. आता मिरच्या कुठे हा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं म्हणून आता इथे अर्जुन चांगलाच अडकला बरं का. अर्जुनला इथे सायलीने चक्क एकटं सोडलं, पाडलं, काय म्हणायचं ते म्हणा. सायली मात्र तिथून खोटं बोलून निघून जाते आणि अर्जुन आता अडकला आहे. अर्जुनला आता कल्पना म्हणते दे रे बाळा पटकन, आम्हाला उशीर होते स्वयंपाक करायला, मिरच्या आणल्यास ना, मिरच्या दे. तर आता मिरच्या कुठे ठेवल्या आहे हा आठवण्यासारखा प्रश्न आहे. आणि आता इथे डोक्याला खाज आणून आणून अर्जुन आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं विचार करू लागलेला आहे. बापरे, भारी अडकतो आहे हा. तर आपण इथे हास्यास्पद अशा गोष्टी पाहू शकतो. थोडीशी कॉमेडी म्हणा, आपल्याला हसायला येत असतं बरं का ती सिच्युएशन पाहून. इकडे मात्र आपण पाहतोय की मधुभाऊंना खूप टेन्शन आलेलं असतं, एवढ्या सगळ्यांचं कसं भागवायचं. आपली कुसुमताई मात्र आपल्या मधुभाऊंना म्हणते की नाही हो भाऊ, काही टेन्शन घेऊ नका, मी येते ना घेऊन सगळं, आणि मुलांच्या फीचं पण ना मी माझं उद्या परवा काम होणार आहे ना, त्या पैशातनं देते, काही नाही सगळं हँडल होईल. तर आता इथे काका पण म्हणू लागतं की कुसुम कसं काय हँडल होईल, 2 महिन्याचे ऑलरेडी किराण्याचे पैसे दिलेले नाही, त्याच्यामध्ये तू ह्या महिन्याचा किराणा पण भरायचं म्हणते, समोरच्याने आपल्याला देऊन देऊन किती उधारी द्यावी. आता इथे मधुभाऊ म्हणतात की कुसुम तू एकटी किती काय काय सावरणार आहे, नाही होते सगळं. तर कुसुम म्हणते नाही हो, सगळं होईल, कारण मी किती मोठे मोठे ऑर्डर घेतले आहेत, तिथं किराणा भरते, ते देतात मला उधार, काही घाबरू नका. आता ह्या सगळ्या गोष्टींचा खरं तर विचार करायला लागला आहे, विचारचक्र फिरायला लागलं आहे मधुभाऊंच्या डोक्यामध्ये. आणि पाहता 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 मधुभाऊ सगळ्यांच्या डोळ्या देखतच खरं तर जागच्या जागेवरच मान टाकून देतात. नी चक्कर आल्यामुळे त्यांना काहीच कोणीच दिसत नाही, काहीच कळत नाही, सगळेजण घाबरले, मुलं रडू लागतात. मधुभाऊ मधुभाऊ म्हणून सगळेजण सावरण्याचा प्रयत्न करतात मधुभाऊंना. कुसुमताई मात्र मुलांना म्हणते की घाबरू नका, मी बघते, डॉक्टरांना बोलवते. तर आता आपण इकडे पाहू शकतो की अर्जुनकडे कल्पना मिरच्या मागत असते. अर्जुन म्हणतो की काय झालं, मी मिरच्या घेतल्या आणि पैसे द्यायच्या वेळेला मग मी त्या मिरच्या सायलीच्या हातात दिल्या. सायली म्हणते नाही, मी तुमच्याकडेच दिल्या. आणि आता सायलीने ते माझ्याकडे दिले आणि मी पैसे देण्यासाठी पॉकेट काढायला गेलो तेव्हा ते मिरच्या मी खाली ठेवल्या आणि ते तिथेच राहून गेले, मी पैसे देऊन निघून आलो. अरे काय खोटं बोलतो रे यार. तर आपण इथे पाहू शकतो की इतकं परफेक्टली खोटं बोललं आणि कल्पना पात्र फार चिडली. एक गोष्ट सुईची येत नाही यार तुला, फक्त मिरच्या आणायची होते त्या पण तिथेच विसरून आला आहे. सायली किती परफेक्ट काम करते, तू किती वेंधाळ आहेस रे. मात्र सायली त्याला वरती खाणाखुणा करून चिडवत असते, त्याची मज्जाच घेत असते. सगळेजण त्याच्यावर संतपलेले असतात. अर्जुन एकदम कानपटल्यावानी करतो आणि त्याला काय करावं सुचेना. त्याच्यात तो पळ काढतो की मी आलो जरा, मला ना काम आहे, रूममध्ये चाललो आहे मी. सायली मात्र त्याची होणारी ही काय म्हणतात धांदरटपणा त्याचा पाहत असते. तिला फार हसायला येत असतं. खोटं बोलतो आहे पहिल्यांदा, ते मी बायकोसाठी. जे जे करू नको सांगितलं होतं बाहेर जाऊन ह्या दोघांनी ते सगळं केलेलं असतं. पावसात भिजले, वडापाव खाला, अजून चहा पिले, सगळं सगळं केलं. हे सगळ्या गोष्टी बाळाच्या हायजीनच्या दृष्टीने करायच्या नव्हत्या, पण सगळ्या केल्या. आता ते लपवलंही जाते परफेक्टली. आता आपण इथे पाहतोय की अर्जुन खोलीमध्ये निघून गेलेला असतो आणि इथे आता प्रश्न पडला आहे राकेशला, ज्यांच्या राखणीसाठी, ज्यांची हालचाल पाहण्यासाठी राकेश इथे आला, ती गोष्ट त्याला पाहायलाच मिळत नाही. तो तर आता फक्त इथे येऊन बसला आहे. खरं तर लक्ष ठेवायला आला आहे तो अर्जुन आणि सायलीवर, त्यांच्या हालचालींवर. त्यांना खूप त्रास द्यायचा आहे ह्यांना, पण आता कसं करायचं हाही प्रश्न त्याच्यासमोर आहेच. अस्मिताला मात्र आता कॉल आलेला आहे की लवकरात लवकर तुम्ही जॉईन करा तुमचा जॉब. आता ती विचारात पडली की कसं करू. अर्जुन आता खोलीत आलेला असतो, तन्वीवरती फार संतापलेला असतो की माझी बायको सायली ना, ती मला कधीच असंच फसवत नाही आणि मला संकटात अजिबात सोडून जात नाही. पण तन्वी तू फारच डॅम्बिस निघाली, तू मला सोडलं यार, कसं काय माझ्याशी असं वागू शकतेस, मला संकटात टाकून पळून आलीस आणि आता इथे येऊन हसतेस, माझी बायको खूप चांगली. तर आता इथे सायली आणि तन्वी ह्या 2 वेगवेगळ्या प्रतिमा अर्जुन ते इमॅजिन करून तिथे जोक केलेलं आहे. तरी ते तन्वी म्हणते की तुला तर माझ्यासोबत यायचं होतं, तुझ्या मैत्रिणीसोबत, तू बायकोसोबत गेला असता तर मग तुझ्या बायकोने तुला नसता दिला त्रास, पण तू काय बोललं होतं की मला माझ्या मैत्रिणीसोबत जायचं. मग तुझी मैत्रिणी आहे बाबा खोडकर, काय करायचं करून घे. आता इथे तो हात जोडतो, म्हणतो बाई सायली तन्वी करून करून माझं भरीत करून टाकशील, दोन्ही बाजू तू जिंकून चालली, मग माझं काय होईल.
होईल. तर सायली म्हणते मग तुम्ही फक्त एकच काम करायचं, मी महाने, सायली महाने, तन्वी महाने असं म्हणत राहायचं. म्हणजे कसं मला बरं वाटेल, मी तुम्हाला त्रास देणार नाही, काही चिडवणार नाही. हसते मग ती दोघंजणं तिथं. बरं आता काय झालं की सायलीला कॉल आला आहे आणि कुसुमताई खूप घाबरलेली. आश्रमात जे काही घडलं आहे ते फोनवरती कुसुमताई सांगते आणि लवकरात लवकर त्या दोघांना इकडे या सांगते. दोघंही आता काही गडबडीने तिकडे जायला निघालेले असतात. सगळे खाली जाऊन खाली वाट पाहत असतात. सूप बनवलं आहे, पण सूप कधी मिळणार. तर अर्जुन सायली जेव्हा फ्रेश होऊन खाली येतील ना तेव्हा सगळ्यांना एकदमच वाढेल असं कल्पना म्हणत असते. तर आता इथे आपण पाहतोय की अस्मिता म्हणते हे काय, ती प्रेग्नंट म्हणून तिचेच सगळे लाड करताय. अश्विन म्हणतो हे बरं आहे, अस्मिता प्रेग्नंट होती तेव्हा तिचे लाड, आता सायलीचे लाड, माझ्याकडं कोणी लक्ष देत नाही, मी तर सगळ्यांपेक्षा लहान आहे ना. तर आता इथे आपण ह्या लुटूपुटूच्या भांडणांना खरं तर एन्जॉय करू शकतो. बहीण भावांची अशी भांडणं प्रत्येकाच्या घरात होतच असतात आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीतनं गेलो आहे तर आपण ह्या गोष्टी अनुभवू शकतो. तर आता आपण पाहतो की हे दोघंजणं म्हणजे अर्जुन आणि सायली खाली आलेले असतात. त्यांना पाहिलं आम्हाला लवकर सूप प्यायचे, पटकन या बसा म्हणू लागते अस्मिता. तर आता आपण इथे पाहतोय की अर्जुन म्हणतो की आम्हाला अर्जंट कॉल आला आणि मधुभाऊची तब्येत फार बिघडली, आम्हाला तिकडे जावं लागते. ही गोष्ट ऐकल्यावर सगळ्यांना खूपच धक्का बसतो आणि कल्पना म्हणते की काय होते काय नाही मला कळवत राहा. आणि मग ती लगेचच तिथून निघालेली असते सायली आपल्या मधुभाऊंकडे जाण्यासाठी. आणि आता आपण इकडे पाहू शकतो की हा जो महिपत आहे त्याच्या मुलीला साक्षीला कॉलवरती दाखवत असतो, माझ्या भक्तांनी माझ्यासाठी सोने नाणं काय काय आणले, पैसे किती दिले. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करत असताना साक्षी खरं तर म्हणते इतके दिवस तुम्ही एवढे पैसे कमवले नाही, तेवढे तर तुम्ही बाबा झाल्यावर पैसे कमवले, फार भारी धंदा निवडला आहे. मग तो म्हणतो अरे याच्यात तर खूपच भारी मज्जा आहे, रिस्क तर काहीच नाही आहे. सचिन मात्र म्हणतो की आता आपल्याला पुढचा डाव खेळायला हवा, जेणेकरून आपल्याकडे खूप पैसा येईल. तर तो डाव काय हे पुढील भागातच समजणार आहे. इथे मात्र आपल्या मधुभाऊंची तब्येत जास्त बिघडली का ह्या काळजीपोटी सायली गेलेली असते. तर डॉक्टर सांगतात की त्यांनी खूप काहीतरी स्ट्रेस घेतला आहे, कसलं तरी टेन्शन घेतलं आहे. अजूनही ते पूर्ण बरे नाही, त्यांच्या डोक्याला कसलंच टेन्शन द्यायचं नाही. मग आता इथे टेन्शन घेतलं तर घेतलं कशाचं हा प्रश्नही अर्जुन आणि सायलीला पडला आहे. तर आपण पाहतोय मधुभाऊ आता सगळ्यांना सांगू लागतात की मला खरं तर काळजी आश्रमाची वाटू लागली आहे, माझ्या आश्रमाचं कसं होईल, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण आता इथून पुढे काय होईल, सगळे खर्च कसे भागणार, काय कसं होणार, या सगळ्या गोष्टीचं टेन्शन आपले मधुभाऊ देतात आपल्या सायलीच्या डोक्यावरती ठेवून. खरं तर सायलीने ही जबाबदारी घ्यावी, आश्रम सांभाळावा अशी त्यांची इच्छा आहे आणि अर्जुन सायलीने ती स्वीकारलीही. आता ह्या दोघांनी आपलं जे आश्रम आहे ते सांभाळायचं चालवायचं सगळी जबाबदारी घेतली आहे. त्याच्यामुळे आपले निश्चिंत झाले मधुभाऊ आणि ह्या गोष्टीमुळे मधुभाऊंना जरा आराम पण वाटतो की माझं आता जे काही आश्रमाचं काम आहे ते माझी मुलगी सायली पाहणार, मग तर मला काही टेन्शनच राहणार नाही. अर्जुन पण तेच म्हणतो की आम्ही तुम्हाला बरोबर सांभाळून घेऊ, तुमच्या ह्या आश्रमाला पण सांभाळू. आता एवढं लहानचं मोठं आश्रमाने केलं आहे म्हटल्यावर सायली इमोशनली त्याच्याशी खूप टच आहे आणि इमोशनलीच ती बोलत असते की मधुभाऊ तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही फक्त आराम करायचा, तुमची जी काही कामं आहे जे काही टेन्शन ते सगळं सांभाळायला सावरायला आम्ही आहोतच. हे ऐकल्यानंतर आपल्या मधुभाऊंना फारच बरं वाटतं आणि ते निश्चिंत होतात. पुढे आपल्याला पाहायला मिळते हा राकेशशी फोन करून सचिन आणि या प्रियाला सांगतात की सायली आणि अर्जुन आश्रमाचं काम आता स्वतः सांभाळणार आहे आणि तिने जबाबदारी घेतली आहे आश्रम चालवण्याची. तर आता ही जी गोष्ट घरी आल्यावर सगळ्यांना ती सांगते, हे सगळेजण आनंदी होतात. मात्र आता आपण इथे पाहू शकतो की इथे ही खूप मोठी गडबड केलेली आहे. आता इथे प्रिया आणि सचिनने त्या दोघांनी ठरवले की आश्रमात इतका गोंधळ घालायचा ज्यामुळे आपल्या सायलीला त्रास होईल. सायली आणि अर्जुन ह्या दोघांनी आता ती जबाबदारी घेतली, त्याच गोष्टीचा फायदा घेत आता त्या दोघांमध्ये फूट पाडायची आणि त्यांना सळू कपळं करून वेगळं करायचं आणि मग आपला जो हेतू आहे तो साध्य करायचा. असा जो काही प्लॅन आता आखलेला आहे प्रियाने त्याची पूर्तता आता ती करण्यासाठी सुरुवात करणारच आहे. चला तर मग पुढे इंटरेस्टिंग असे भाग आहे, त्याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. आपण उद्या भेटूया पुढील भागामध्ये काय होईल ते पाहण्यासाठी आणि त्या गोष्टीचा मज्जा घेण्यासाठी. चला तर मग आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती, आपण पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.